जो भाग आहे अनधिकृत दिसतो या ठिकाणी लोखंडी जिना जो आहे तो अनधिकृत आहे आणि या जिना पाडण्याचं काम जे आहे ते आता नगर परिषदच्या वतीनं सुरू केलं जाणार आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जेसीपी सध्या नगर परिषदच्या वतीनं आणण्यात आलेला आहे. तोडकाम जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. दुसरीकडे वरचा जो मजला आहे त्या मजल्याचं बांधकाम देखील अनधिकृत असल्याचं बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी नोटीस नगर परिषदेने लावलेली आहे. स्वतःहून वरचं बांधकाम पाडा नाहीतर मग अन्यथा आम्हाला बांधकाम पाळावं लागणार असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नगर परिषदेने सांगितलेलं आपण बघू शकतो. या ठिकाणी जेसीपी लावण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही क्षणात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे संपूर्ण अनधिकृत असं बांधकाम जे आहे ते पाळलं जाणार आहे. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्याने अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केलेले आहे त्यामधला मोहम्मद अयाज त्याच्या घराचं जे बांधकाम आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो पाळलं जाणार आहे. त्या ठिकाणी स्वतः आमदार प्रवीण तायडे आपल्याला या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीण तायडे देखील या ठिकाणी आहेत. जेसीपी आता या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जेसीपीच्या माध्यमातून संपूर्ण हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाळलं जाणार आहे. दुसरीकडे आज परतवाडा शहर बंदची हाक जर आपण पाहिली तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मोठा प्रतिसाद जो आहे तो परतवाडा अचलपूर शहर बंदला सध्या पाहायला मिळत आहे. गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यानंतर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आहेत. पोलिसांचा फौजफाटा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो जेसीपीच्या माध्यमातून संपूर्ण हे अनधिकृत जिना जो आहे तो पहिल्या टप्प्यात पाडला जाणार आहे. त्यानंतर वरचं जे बांधकाम आहे ते स्वतःहून पाडलं पाहिजे असं नगर परिषदेने म्हटलेलं आहे. जर स्वतःहून बांधकाम जर पाडलं नाही तर आम्ही ती कारवाई करू असं जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जेसीबी लावला जात आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून संपूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते